नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सावल्याची जणू सावली या मालिकेमध्ये आता सारंग सावलीला त्याची उष्टी हळद लावणार आहे। आता सावली जगन्नाथला सांगत असते, जगन्नाथजी मी या घरामध्ये पाऊल नाही ठेवू शकत। तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो सारंगवर प्रेम नाहीये। तर आता दुसरीकडे आता सारंगला हळद लावायची वेळ झालेली असते, त्याची आई त्याला आता हळद लावत असते। तर आता जगन्नाथ परत सावलीला म्हणतो की हे बघ, अजूनही संधी गेलेली नाहीये, मी सगळी जबाबदारी घेतो म्हटलं ना। आता दुसरीकडे आकारने अस्मीला फोन लावलेला असतो, तेव्हा तो म्हणत असतो तिला की मला माझा कॉल घ्यावा लागेल। तेव्हा आता अस्मी म्हणते की म्हणजे हा जो सगळा रंगलेला डाव आहे ना, तो उधळून लावावा लागेल ना, असं आता आकार तिला म्हणत असतो। आता सारंग बाहेर आलेला असतो, तर त्याला आता सावली दिसते। तेव्हा आता तो तिला म्हणत असतो की माझी खूप मनापासून इच्छा आहे, माझी उष्टी हळद आहे ना तुला लावावी म्हणून। ते ऐकून आता सावलीच्या डोळ्यात पाणी येतं। तेव्हा आता सारंग त्याची उष्टी गालावरची हळद काढतो आणि सावलीच्या गालावर लावतो। तेव्हा आता सावलीला खूप छान वाटत असतं, तिला खूप बरं वाटतं की आता सारंगची उष्टी हळद का होईना ती तरी माझ्या अंगाला लागली। तर ते दोघं बोलत असताना सावलीला आता आकार दिसतो। तर आता ती म्हणत असते हा तोच माणूस आहे, त्याने खूप वाईट कृत्य केलेलं होतं, आता याला पकडावंच लागेल, सगळ्यांसमोर हे सत्य आणावंच लागेल। तर मंडळी आता सावली त्या आकाराला पकडेल का आणि तो तिच्या हाती येईल का, तर आता हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। धन्यवाद।